कालावधीत अधिक तोडे तसेच कमी खर्चात चांगले उत्पादन, चांगला नफा देणारे हे पीक असल्या कारणाने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे. पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी पपई पिकाच्या कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती. पपई पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, लाल कोळी, मिलीबग, हिरवे नाकतोडे, राखाडी गुंगे तसेच खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच पद्धतीनं जमिनीतून निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमीचा तसेच मुळं व खोड पोखरणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो. फळ अवस्थेमध्ये फळमाशीचा तसेच रस शोषणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. तर विविध कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून कीटकांचं नियंत्रण करायचं आहे. पपई पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला एकरी 6 ते 8 बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावून घ्यायचे आहे. तसेच फळमाशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 40 ते 50 फळमाशी सापळे लावून घ्यायचे आहेत. विविध पतंगाचं रसशोषी किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 1 सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा लावून घ्यायचा आहे. तर या पद्धतीनं सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून आपल्याला कीटकांचं नियंत्रण करायचं आहे. यानंतर पाहूया पपई पिकावर येणाऱ्या विविध रोगांविषयी माहिती. पपई या पिकावर मर, मूळकूज, खोडकूज, बुंदासड तसेच बुरी या रोगांचा तसेच पानावरील तपकिरी व काळे डाग तसेच रसशोषक किडींमुळे लीफ कर्ल म्हणजेच चुरडा मुरडा, त्याच पद्धतीनं पपया रिंग स्पॉट व्हायरस व पपया मोझॅक व्हायरसचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो. व्हायरस येऊ नये यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे. बागेची स्वच्छता ठेवायची आहे. व्हायरसयुक्त झाडे आपल्याला प्लॉट मधून काढून टाकायची आहेत. त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये निमअर्काचा, निमकरंज ऑइलचा, ब्रह्मास्त्राचा, दशपर्णी अर्काचा वापर करायचा आहे. फवारणीमध्ये सिलिकॉनचा वापर देखील आपण करू शकता. पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाच्या महत्वाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये फवारणीचं योग्य प्रकारे नियोजन करून रोग तसेच किडींचं नियंत्रण करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला रसशोषी किडींचे नियंत्रण करण्यासाठी आलटून पालटून कीटकनाशकांचा तसेच विविध रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आलटून पालटून स्पर्शजन्य तसेच आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. फवारणी करत असताना आपल्याला पीक वाढीच्या अवस्थेनुसार तसेच हवामान बदलानुसार, ऋतुमान बदलानुसार फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्य, सिलिकॉन, चिलेटेड झिंक, फेरस तसेच चिलेटेड कॅल्शियमचा वापर करायचा आहे. फुल वाढीसाठी तसेच झाडाची हाईट नियंत्रित करण्यासाठी आपण संजीवकांचा, वाढरोधक औषधांचा वापर देखील करू शकतो. फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जैविक तसेच सेंद्रिय औषधांचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहील, अधिक फुलधारणा, अधिक सेटिंग होईल तसेच आपल्या झाडापासून अधिक तोडे मिळणार आहेत. फवारणीमध्ये आपण निमअर्काचा, दशपर्णी अर्काचा, गांडूळ पाणी, ताक व गुळ यांचा तसेच तुळशी अर्काचा व हळद व हिंगाच्या अर्काचा वापर देखील करू शकतो, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे. प्लॉट आपला अधिक दिवस चालणार आहे. या पद्धतीनं फवारणीमध्ये जास्तीत जास्त जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर आपल्याला करायचा आहे,
जेणेकरून फळाची चव, क्वालिटी, चमक तसेच आकार व रंग देखील आपला सुधारणार आहे. फळांची क्वालिटी व प्रत सुधारणार आहे. मार्केटमध्ये आपल्या मालाला अधिकाधिक रेट मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.